राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फायनली लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खुशखबर. ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला होता, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा हप्ता मिळणार आहे. ज्यांना योजनेतून काढून टाकण्यात आलेलं होतं, ज्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, ज्यांना बाद करण्यात आलेलं होतं, अशा सर्व लाडक्या बहिणींना योजनेमध्ये पुन्हा एकदा समाविष्ट केलं जाणार आहे. आणि ही माहिती महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर आता नेमकं कोणत्या महिलांना योजनेतून बाद केलेलं होतं आणि कोणत्या महिलांना योजनेमध्ये पुन्हा घेतलं जाणार आहे, ही माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आपल्याला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी माहिती देण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत KYC करताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व महिलांना KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली असून आज अखेर सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन KYC दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 31 मार्च शेवटची तारीख असणार आहे. KYC चुकलेल्या सर्व महिलांना संधी देण्यात आलेली आहे योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट होण्यासाठी. पहा, ज्या महिलांना KYC मुळे काढून टाकण्यात आलेलं होतं, KYC चुकल्यामुळे काढून टाकण्यात आलेलं होतं, पत्र करण्यात आलेलं होतं, अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. 18 लाख महिलांनी नव्याने या योजनेमध्ये पदार्पण केलेलं आहे. त्यांनी KYC दुरुस्त करून घेतलेली आहे आणि योजनेचा लाभ त्यांना सुरू झालेला आहे. आता तुमची देखील KYC चुकलेली असेल तर लगेच KYC दुरुस्त करून घ्या, कारण 31 मार्च शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा संधी चा ऑप्शन दिला जाणार नाही, ही संधी दिली जाणार नाही. ही महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ही सूचना देण्यात आलेली आहे.